चैत्र. चैत्र हा हिंदू पंचांगानुसार मराठी वर्षाचा पहिला महिना असून तो वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे. चैत्र महिन्यात वसंत ऋतू असतो. झाडांना नवीन पालवी फुटते. त्याला चैत्रपालवी असेही म्हणतात. थंडी संपून उष्णतेची सुरुवात होते. आयुर्वेदानुसार चैत्रात कडुनिंब खाणे आरोग्यदायी मानले जाते, कारण ते ऋतू बदलामुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण करते आणि शरीराला शीतलता देते. चैत्र महिना हा नवीन सुरुवात, उत्साह आणि आरोग्यदायी बदलांचा काळ मानला जातो. वैशाख. वैशाख हा हिंदू पंचांगातील दुसरा आणि अत्यंत पवित्र महिना आहे. वैशाख महिना भगवान विष्णूंचा आवडता महिना मानला जातो, म्हणून याला माधव मास असेही म्हणतात. या महिन्यात केलेल्या पूजा, जप याने अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे पुण्य मिळते. कडक उन्हाळा असल्याने वैशाख महिन्यात पाणी, माठ, अन्न, पंखे किंवा फळे दान करणे खूप पुण्यदायी असते. वैशाख हा महिना तीव्र उष्णतेचा असला तरी तो आध्यात्मिक प्रगती, दानधर्म आणि सणांच्या आनंदाचा महिना म्हणून ओळखला जातो. ज्येष्ठ. ज्येष्ठ हा हिंदू पंचांगातील वर्षातला तिसरा मराठी महिना आहे. वैशाख महिन्यानंतर ज्येष्ठ महिन्याची सुरुवात होते. ज्येष्ठ महिन्यात कडाक्याची उष्णता असते. वैशाखातली गरमी अजून वाढते, त्यामुळे सगळीकडे गरमझळा असतात. नद्या, विहिरी आटतात. या महिन्यात ग्रीष्म ऋतू सुरू होतो. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र ज्येष्ठ नक्षत्राच्या आसपास असतो, म्हणून याला ज्येष्ठ नाव पडले आहे. ज्येष्ठ महिना हा कडक उन्हाळ्याचा आणि पवित्र व्रतवैकल्यांचा काळ आहे. The Learning Hub. अधिक माहितीसाठी चॅनलला फॉलो करा.